90% यंग आर्किटेक्टला हे माहितीच नसतं आणि ते एक नेहमी चूक करतात. या तुम्हाला मी ते दाखवतो. काय बघतो या डिझाईन मध्ये? सर, ही डिझाईन बनवायला मी खूप मेहनत घेतली, पण आता साईट बघून आल्यावर असं वाटतंय की मला साईटवर भरपूर चेंजेस करावे लागणार आहे. ही तू सर्वात मोठी चूक करशील. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या ड्रॉइंगच्या प्रेमात पडाल त्या दिवशीपासून तुम्ही शिकणं कमी कराल. कागदावर इमेजिन करणं खूप सोपं असतं, पण प्रॅक्टिकली साईडवरती जे प्रॉब्लेम्स येतात ते साईडवरती जाऊनच सॉल्व्ह करावं लागतं. सर, पण मी तर खूप मेहनत घेतली हे बनवायला. अरे पण साईडवर गेल्यावर प्लंबिंग बदलतात, इलेक्ट्रिकल बदलतात, लेआउट बदलतात, जागेची सिच्युएशन चेंज होती. कधी कधी तुमची पूर्ण कल्पनाही बदलावा लागते. मी अनेक नवीन आर्किटेक्ट मध्ये पाहिलं आहे. तुम्हाला कॉलेजमधनं बाहेर पडल्यावर असं वाटतं की चांगलं डिझाईन म्हणजे अर्ध काम झालं, पण तसं नसतं. हो सर, आता मला कळालं की साईटवरच खरं काम सुरू होतं. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ड्रॉइंग ही रूल बुक नाही, तर ते फक्त गाईड आहे. आर्किटेक्चर म्हणजे फक्त एक सुंदर डिझाईन नाही, तर ते प्रॅक्टिकल मध्ये उभं करणं सुद्धा असतं. सर, आजची ही शिकवण मी आयुष्यभर लक्षात ठेवेन. ऍक्च्युअल साईड तुम्हाला जे शिकवतात ते कोणतंही कॉलेज शिकू शकत नाही. आणि अशाच रिअल इस्टेटच्या गोष्टींबद्दल जाणून घेण्यासाठी मला फॉलो करा.